उल्हासनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि राजकीय मंडळी कामालाही लागली आहे। शहराचा विकास केल्याचा दावा सत्ताधारी करतात, तर दुसरीकडे शहराचा विकास रखडलेलाच आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। सत्ताधारी आणि विरोधक यांचे दावे प्रतिदावे नेमके काय आहेत जाणून घेऊया। सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा देखील मिळत नाहीत। तुम्हाला काय वाटतंय, सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी काही दिलंय का? नाही, सर्वप्रथम तर एक मला गोष्ट मागे न्यायची आहे की आता टीम ओमी कलानीने जे भाजपवर विरोध केले ते ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, पण हे काय सोयीचं राजकारण आहे। टीम ओमी कलानी इथला खासदार कोणत्या पक्षाचा आहे, इथे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होते एवढे वर्ष, इकडचे पालकमंत्री कोण होते, म्हणजे शिवसेनेला बाजूला करून आमदाराला टार्गेट करायचं ते करावं त्यांनी, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ते जे आरोप करतात ते पण बरोबर आहे, पण सोयीसाठी आमदाराला टार्गेट करायचं, मेजर सत्ता शिवसेनेने भोगली येते, त्यांच्यासोबत जो कोणी सोबत होते ते होते, म्हणून या जर अडचणी आहेत तर फक्त एकट्या आमदाराला एकट्या भाजपला बोलून चालणार नाही, त्यासाठी तुम्ही पण तेवढंच जबाबदार आहे, हे पण जनताने लक्षात घ्यायला पाहिजे। आरोग्याची सुविधा आहे, आता कोविडच्या टायमाला त्याच्यानंतर पूर्ण वेळ पालकमंत्री कोणाचे होते, इथले मुख्यमंत्री कोणाचे होते, इकडचे खासदार डॉक्टर आहेत। आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्राची जी व्यवस्था आहे ती इथे बंद पडलेली आहे। एक हॉस्पिटल जो दिलेला आहे तो पण त्यांच्या निकटवर्तीयाला जो चालवायला दिला आहे, आजच्या तारखेला त्याला सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये छोट्यातले छोटे आजार करायचे, तरी तो फक्त मेजर आजार जे तुमच्या योजनेमध्ये होतात तेवढेच करत आहे। आरोग्याचा इथे बोजवारा आहे, भ्रष्टाचाराचा हे माहेरघर आहे, पाण्याची इथे बिकट परिस्थिती आहे, मूलभूत सुविधापासून आम्ही लांब आहे। भ्रष्टाचारांचं माहेरघर म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी सांगतात, तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं सत्य आहे? तुम्हाला मी अगोदरच बोललो, इथे फक्त भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा विकास झाला आहे, नेत्यांचा विकास झाला आहे, शहरातल्या नागरिकाला आजपर्यंत काही मिळालेलं नाही। आता एक शिंगाणी स्कूलच्या नावाखाली स्कूल आणले, ती जागा महापालिकेची, तिथे गरीब मुलांसाठी स्विमिंग पूल होता, पण 20 रुपयामध्ये मुलगा पोहायला शिकत होता, ते विराट आंबेच्या नावाने यांनी दिलं। टाऊन हॉल आहे, टाऊन हॉल जो आहे तो शहीद यांच्या नावाने होता, एका शहीदांच्या जनरल वैद्यांच्या नावाने होता, तो त्याचं हॉटेल करून टाकलं, त्याचा बिअर बार भाजपने केला आहे। आणि हे भाजप आमदार हे सांगतात की आम्ही सत्य आहोत, हे खाऊन पिऊन डकार देण्याचं काम आहे यांचं। फक्त निवडणुका आल्यानंतर या छत्र्या उगवलेल्या आहेत। 5 वर्ष या जवळपास कोविडपासून 8 वर्ष नागरिकांच्या पाठीमागे मतदान घेतल्यानंतर हे त्या नागरिकांच्या घरी कधी गेले, त्या नागरिकांची परिस्थिती यांनी कधी विचारली, नागरिकांशी यांचा कधीचा संबंध होता? आता निवडणुका आल्यात म्हणून आम्ही झोपडपट्टी विकास करणार, आम्ही हे देणार, आम्ही ते देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.